त्यांना ऑर्डर आहे कानामध्ये पण खायला मध्ये ऑर्डर नाही. किती विकलेस का थोडं आजपर्यंत? तरी इथलं किती? 7-8 किलो. दिघीवर आलेच बरं लांबून हो. आणलं पाहिजे का? नाही जमत मग मस्तपैकी आता कालवणला एकदम म्हणजे रस्स्याला कड आलेला आहे आणि सर्व ह्याच्यामध्ये गोष्टी म्हणजे बटाटे आहेत हे आणि सोडे आहेत एकदम नरम झालेले त्या गोष्टी. कारण हे नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या एक चॅनलच्या माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे आज घरी बनणार आहे स्पेशल कोलंबीचे सोडे बनले आहेत. आम्ही गावावरून आणले ते. तर कोलंबीचे सोडे बनतात, सुके सोडे, त्याच्याच मस्त रेसिपी बनणार आहे, म्हणजे रस्सा बनणार आहे, सोड्यांचा रस्सा. आणि तुम्हाला सांगायचं हे होतं पाठच्या व्हिडिओमध्ये मी जे पोपटी बनवली होती, चिकन पोपटी, तर ते भांबरूट बघून काही बायकोच्या मैत्रिणी आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला थोडंसं भांबरूट द्या दादा. तर मी आज ह्या मैदानामध्ये आलेलो इकडे. आज जो जागा इकडे मैदानामध्ये माझ्या घराच्या बाजूला सध्या राहतो या ठिकाणी. या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये भांबरूट आहे आजूबाजूला. तर ते ऑर्डर दिली नाही असं म्हणत एक मैत्रिणी आहेत, त्याने सांगितलं की दादा घेऊन आम्हाला पोपटी बनवायचे. आज त्यांचा प्लॅन आहे पोपटी बनवायचा. तर मी आज त्यांना घेऊन जातोय. या साईडला भरपूर ठिकाणी पडलंय भांबरूट. तर त्यांचाच माझी व्हिडिओ बघून ते बोलतो की दादा आम्हाला पण बनवायचं आहे पोपटी. इकडे पण असं आहे भांबरूट पाळा भरपूर ठिकाणी आणि त्या ठिकाणी चुकून गेले ते. त्या साईडला पण आहे इकडे. तर आपण आज त्यांना देऊया. ताईनं त्या अस्मिताची मैत्रिणीच आहे. तर समोर त्यांनी सांगितलं की दादा आम्हाला घेऊन ह्या साईडला पडला. इकडे पण ते जसं खराब होत चाललंय. जशी तशी थंडी हो पूर्ण होत तशी ते खराब होऊन जाते. मग इथे पडलं खराब हो, आपण घेऊन टाक ना. काय रे पडलं इकडे अगे चांगला आहे, सुका आहे. आणि आज ताई सुद्धा त्या घरी बनवणार आहेत. म्हणजे काही लोकांना आवडतात ते कोकण सोडून मुंबईमध्ये राहायला आले नोकरीसाठी, त्यांना सुद्धा हे पदार्थ खायचे असतात. तर ह्या भागामध्ये त्यांना काढून देतो आणि ते आज त्या पोपटी बनवतील. तर आपण त्यांना देऊया आणि चला पुढे. मग या ठिकाणी तर लाईनच लागली आहे भांबरूटची. हे बघा पूर्ण 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 हा भांबरूटच आहे या ठिकाणी. या ठिकाणी तर भरपूरच लाईन लागलेली आहे आपल्या भांबरूटची. पूर्ण ह्या परिसरामध्ये भांबरूट दिसतो मला सध्या तरी. मस्त आला एकदम ताजा ताजा भांबरूट आहे. तोपर्यंत हिवाळा थंडी असेल तोपर्यंत भांबरूट असतो सर्व ठिकाणी. पूर्ण भाग आहे विरारचा इकडे. त्याच भागामध्ये ह्या मैदानामध्ये भांबरूटचं वनस्पती भेटते इकडे. चला आपण घेऊया आणि जाऊया ताईला द्यायला. ह्या साईडला पण पडला इकडे. इकडे पण आहे. किती पडला इकडे विरार भागामध्ये फुलपाड्याच्या बाजूला जायच्या अगोदर, फुलपाड्या जायच्या अगोदर. घेऊन टाक, भरून टाक हिशोबाने. त्यात ताईनं पाहिजे ना. हेच ह्या साईडला पण इकडे पण आहे. संपला ह्या साईडला वाटतं, घेऊन गेले कोणतरी. भरपूर आहे इकडे साईड. हा आपण इकडे पण आहे. हा नाही, हा भांबरूट नाही, हा भांबरूटच आहे. हो ना, आपण घे घे चालेल. तर मित्रांनो भांबरूट भेटली जायचं. आपण ताईला दिल्यानंतर आपण घरी जाऊया. आणि आज स्पेशल बनणार आहे कोलंबीचा सोड्यांचा रस्सा बनणार आहे. तर आज रविवार असल्यामुळे घरीच आहे आणि कोलंबी सुद्धाच रस्सा बनवूया. अस्मितानं सर्व तयारी केलेली आहे. तर चला जाऊया घरी आणि कोलंबी सोड्यांच्या रस्स्याची तयारी करूया. तोपर्यंत आपण पुढच्या कामाला लागूया. चला मग बाय बाय. स्वतः माल घाललेत ना? हो, खातच स्वतः. कधीच नाही मावशी? काय बोलतोस? तर कारण काय? कारण आता आम्हाला देव पाहिजे पांडुरंग असा किती मच्छी खायची विकायला ऑर्डर आहे. हा खायला ऑर्डर नाही मला. काय बोलतोस? बरं आहे तुझा. आमच्या मर्जीने. तुमचा समाज खायचंच नाही. आमच्या गावात रुपये येत ना 4 भाग मच्छी खातात, 12 भाग मच्छी खायच नाही. माल कर्या. काय बोलतो? पांडुरंग पांडुरंग आम्हाला पाहिजे. हा अरे बाप. मग पांडुरंग खाल्ला की ना मच्छी? नाही विठोबा रखमाई पण आहे. कुणीच नाही, दोघं नाही. ते मासे घालतात ते कानामध्ये, ते कसं काय? घालायचं त्यांना ऑर्डर आहे कानामध्ये. पण खायला मध्ये ऑर्डर नाही. किती विकलेस का थोडं आजपर्यंत? तरी इथलं किती?
7-8 किलो. दिघीवर आलेच बरं लांबून हो. आणलं पाहिजे. या आमच्या दिघीला कधीतरी. नाव दिघी बंदर ना, हो. फेमस आहे ते. त्याचीच तिला आहे आमच्या इकडे. मुरुड जंजिरातून असेल ना, तोच तीच खारी आमची. तीच खाडी जवळ बाजू. हो. या बाशी ती मोठी जंगलच्या ती गाड्या बिड्या जातात त्याच्या त्या बाजूला अच्छा अच्छा अच्छा. किल्ल्यामध्ये. मोठा किल्ला आहे आमच्या इकडे. बरोबर. भरपूर लोक फिरायला येतात. मी लय मेहनत त्याच्यामध्ये चिकार नाही एक सोलायला सुपावर आणि परत हे करा सुकवायची आणि मग सुपावर सुकवायचे आणि मग ते काढायचे आणि परत वाला दुसरं घालायचे. अशी टाकताय मी. बापरे. तेव्हा कुठं पैसा भेटत. किती घेतले आईने? आता अर्धा किलो घेतलं. हो. नाही इथून रिक्षा केला. रिक्षेत आली इथून. घेतले अर्धा किलो घेतले. मी पण घेतले अर्धा किलो. कुठे आला? आता ना धावसा गाडी येते मग. वाजले किती? 8:30-9 झाले. तू घेतेस काय का? नाही जमत मग. अस्मिताने सर्व साहित्य तयार केलं. इकडे कांदा आहे, टमाटर आहे, इकडे खोबरं आहे आणि लसूण आहे. सुरुवातीला आपण कढईमध्ये तेल टाकून ते फ्राय करायचंय. फ्राय म्हणजे त्याला भाजून घ्यायचंय आणि त्याचं वाटण करायचंय स्पेशल. त्यानंतरच मग सोड्यांचं कालवण होईल. अस्मिताने सर्व तयारी केलेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल नक्कीच तुम्ही सांगा आम्हाला. आणि आजची रेसिपी कशी वाटते हे आमच्या रेसिपी सुरुवात झालेली आहे. तर आता फ्राय होतोय आमचा कांदा आणि लसूण. हे झाल्यानंतर याचं आपण वाटण करूया मिक्सर मध्ये. त्याच्यानंतर मग पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटो पण घेतलेला आहे आणि खोबरा घेतलेला आहे आणि पूर्ण हे मिश्रण कढईवरती तेलामध्ये गरम झाल्यानंतर नंतर याचं वाटण करूया. चला मग सर्व आता मिश्रण जे आपण तव्यावरती भाजलं गॅसवरती ते आता याचं वाटण करायचंय आणि आपण वाटण करूया मिक्सर मध्ये. त्याच्यानंतर मग पुढचा आपली प्रक्रिया चालू होईल. चला मग. आमच्या विहानच्या एक्झाम चालू आहेत सध्या तरी. झाला अभ्यास? उद्या कोणता पेपर आहे नक्की ना? मराठी लिहिणार ना बरोबर? परफेक्ट. हा बघा किती नंबर काढणार स्कूलमध्ये या एक्झामला? मराठीमध्ये फक्त. तर मराठी आपली मायबोली आहे बरोबर ना? फक्त तुला एक्झामला कसं होतं ते चल फटाफट करून दे आणि उद्या एक्झामची तयारी कर. आपण आता मस्त मम्मी हे बनवते सोड्यांचे रस्सा. सोडे खातो ना गावी आपण, माहिती ना? आजी घेते ना आपली राठाडच्या इकडे. हे सोडे आहेत आणि गावावरून आणलेले काहीच महिन्यापूर्वी. थोडेफार होते आणि थोडेफार आम्ही खाऊन टाकले. थोडेफार आले ते तुम्हाला आज आम्ही रेसिपी दाखवतो. आमच्या भागाकडे किंवा माझ्या सासरवाडीला म्हणजे राठाडमध्ये काही लोकांना माहिती असेल, जे लोक तळा मार्गामध्ये त्यांना राठाड माहिती असेल, त्यांच्या बाजूला एक समुद्र आहे, अरबी समुद्र गेलाय तो. तर तिथून आम्ही आणतो कधी गेल्यानंतर आणि मस्त असे चवीला असतात. जर कुणाला घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला ऑर्डर घेऊ शकत नाही कारण ते आमची नाहीच आहेत. तर नक्की आता बघूया पुढची रेसिपी कशी होते. अस्मिता बनवते आणि सर्व वाटण वगैरे रेडी झालेलं आहे आणि त्यासोबत एक बटाटा घ्यावा लागेल आणि मग पुढे आपण रेसिपी चालू करूया. सोडे थोडे धुणं गरजेचं आहे कारण पिशवी बंद असतात म्हणून. सोडे आता धुवून घेऊया. त्यासोबत एक बटाटा पण आहे कारण त्याशिवाय टेस्ट येणार नाही सोड्यानं. सोडे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यांना मग पुढे फोडणी द्यावं लागेल आपल्या कढईमध्ये सोड्यासोबत. जो काही आपण मटेरियल तयार केलंय त्याप्रमाणे आता मग रस्सा तयार होईल. चला मग जाऊया पुढच्या रेसिपीला. सर्व आता रेडी साहित्य झालेलं आहे. इकडे बटाटे आणि सोडे या साईडला वाटण तयार झाले आहे
आणि आता इकडे आपलं हे पण गरम होते. छोटं टोप घेतला मी, कढई घेतली नाही आज, कारण टोपामध्ये आमचं गावचा आम्ही नेहमीच टोपामध्ये बनवतो. काय असेल तर सोड्याचा रस्सा वगैरे किंवा चिकनचा रस्सा असेल आणि मच्छीचे रस्से असेल तर आम्ही असं टोप वापरतो. तसं आम्ही मुंबई शहरामध्ये पण वापरतो, कधी कधी आम्ही कढई वापरतो. आजचा प्लॅन चाललाय गावच्या भाषेमध्ये टोपामध्ये सोड्याचा रस्सा म्हणजे कालवण. ते खाल्लंस तू? खातोस ना नेहमी आईकडे ना? काय रे? तू नको, मम्मी करेल सर्व. ठीक आहे, चल. तर गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये फोडणी देणार आहोत कढीपत्त्याची. मस्त झालंय असं गरम एकदम. त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं सर्व मिश्रणचं ते आपण ऍड करणार आहोत. हा बरोबर. थोडं पाणी घ्यावं लागलं त्याच्यामध्ये. गावच्या पद्धतीने बनतंय आमच्याकडे आज सोड्यांचा कालवण. आमचे फेवरेट आहेत आमच्या फॅमिलीमध्ये, बरोबर ना? काय रे? आमचा विहान नेहमी खातोस ना नेहमी आजीकडे गेल्यावर? आता आपण सोडे घ्यावे ह्याच्यामध्ये मसाला, आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हळद घेणार आहोत 1 चमच. 1 चमच आपण लाल तिखट मसाला, 2 चमचे लाल तिखट मसाला घेणार आहोत, कारण थोडंफार तिखट झालं पाहिजे, कारण सर्दीसाठी वगैरे छान असतं. चिकन पेक्षा आम्ही जास्त चीज यूज करतो घरामध्ये. सोडे खाणं आमच्याकडे फेवरेट आहे. थोडा गरम मसाला घ्यायचा आहे आणि थोडासा धनिया पावडर घेणार आहोत आणि 1-1.5 चमच धनिया पावडर घेतलेली आपण, आणि चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सोडे आपण जे साफ केले धुवून ठेवलेले आहेत ते आपण मिक्स करणार आहोत. थांब आधी, मम्मी करते बरोबर. त्याला पहिली घाय. सर्व मिश्रण मिक्स झालं की आपण सोड्यांचा त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. झालंय सर्व रेडी. चला, आता सोडे टाकण्याची वेळ आलेली आहे आतमध्ये, आणि आपण ह्याच्यामध्ये मिश्रण मिक्स करूया सोड्यांचं. चला, आता सोडे ऍड केलेले आहेत आणि आता आपण थोडं त्यात पाणी घ्यावं लागेल कड आल्यानंतर. कारण 2-3 वाट्या ते रस्सा बनला पाहिजे, कारण राईस आणि चपातीवर खाणार आहोत. नक्कीच तुम्ही सुद्धा या अशा रेसिपी घरी बनवत राहा आमच्या बघून. आमची तुम्हाला रेसिपी कशी वाटते तुम्ही नक्कीच सांगा आम्हाला. तर आम्ही तुम्हाला नवीन रेसिपी कोकणातल्या ज्या बनतात त्या मी मुंबईमध्ये तुम्हाला बनवून नक्कीच देऊ. फक्त खायला देणार नाही, फक्त आम्ही युट्यूबला बनवू, त्या पण तुम्ही बनवू शकता. नक्कीच आम्हाला सांगा कमेंटमध्ये की आमच्या रेसिपी कशा असतात. आणि आम्ही चॅनलला प्लीज करून आम्ही सबस्क्राईब करा लवकरच. चला मग, आता थोडा कड आला की आपण परत दाखवूया. तोपर्यंत थोडस आपण वेल देऊया आपल्यासाठी. मस्तपैकी आता कालवणला एकदम म्हणजे रस्स्याला कड आलेला आहे, आणि सर्व ह्याच्यामध्ये गोष्टी म्हणजे बटाटे आहेत आणि सोडे आहेत एकदम नरम झालेले त्या गोष्टी. कारण ह्या वस्तू बटाटे आणि सोडे नरम होणं महत्वाचं आहे, कारण ते जीर्ण पण महत्वाचं आहे, त्याने डायजेस्ट होत नाही जेवण कोणतं. आणि त्याच्यावरती आता तयार झालेला रस्सा आपला मस्त वास सुटला, त्याच्यावरती असते आता थोडी कोथिंबीर टाकते वरून, खरंच चवीला लागते रस्सा आपला. आणि खूप असे आज संडेचा दिवस आहे आपला, संध्याचा दिवस आहे आणि रात्र झाली सध्या. संध्याची रेसिपी आहे जेवणाची, सोपी रेसिपी आहे. तुम्ही आपण आपल्या कोकण पट्ट्यामध्ये किंवा आपल्या भागामध्ये आपण नेहमी ह्या गोष्टी पण खात असतो. तर गावाकडून आणलेले सोड्यात आम्ही विरार ह्या ठिकाणी म्हणजे उपनगरात आमचं विरारला जे घर आहे त्या ठिकाणी बनवलं. आता आपण जेवायला घेत आहोत काहीच मिनिटांमध्ये, आपण जेवताना बघूया. तर मित्रांनो, मस्त सोड्यांचा रस्सा तयार झालेला आहे. इकडे विहान पण जेवायला बसलेला आहे, इकडे अस्मिता पण जेवायला बसलेली आहे.
तर आम्ही आता मस्त टेस्ट करतोय सोड्यांचा रस्स्यांचा, म्हणजे काळवण गावचा बनवलाय तो, गावच्या टाईपमध्ये. चला आपण टेस्ट करूया आणि बघूया कसं लागतंय ते. थोड्याच वेळात तुम्हाला भेटतो मी लगेच 5-7 मिनिटामध्ये. तर आपण मस्तपैकी जेवूया आणि कोकणी जेवायची मजा घेऊया. आज सोड्यांचा रस्ता आमच्याकडे स्पेशल रविवारचा दिवस आहे. जेवण आहे संध्याकाळचं म्हणजे रात्रीचा. सोडे रस्सा, कांदा इकडे, चपात्या समोर, इकडे राईस वगैरे पडलाय. तर चला मग सुरुवात करूया. तर नमस्कार मंडळी, ही होती आमच्या सोड्याची रेसिपी होती. जे गावावरून सोडे आणले होते त्यांच्यात रेसिपी बनवली. खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि गावी सध्या ही म्हणजे ह्या सर्व वस्तू भेटतात. आपल्या गावाकडे आपण जातो फिरायला वगैरे, तेव्हा मी ह्या गोष्टी नक्की विकत येतो. मग सुपड असेल, काही असेल, काजू पेर असेल, त्या शिजमध्ये चालणारे, मग त्या वस्तू मी मुंबईला आणून आपल्या ह्या ठिकाणी आणून त्यांची मी मस्त रेसिपी बनवत असतो. आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजची रेसिपी कशी बनली आणि तुम्ही रेसिपी कशी बनवता ते सुद्धा आम्हाला सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत असेच आपण व्हिडिओ नक्कीच घेऊन लवकरच येत राहू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद.